नमस्कार. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भीमाशंकर जनरल मेडिसिन या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव प्रणय विनागर मोरे. तर आता इथे जसे 5 तारखेला आम्ही एक्झिबिशन लावलं आहे 10 ते 15 तारखेचं. आज 15 तारखेचा शेवटचा दिवस आहे. तर एक ताई आपल्या इथे स्टॉलवर व्हिजिट दिलं, त्यांनी म्हणजे व्हिजिट दिलं होतं. तर त्यांनी आपल्याकडून एक औषध घेतलं. तुम्ही किती तारखेला औषध घेतलं? आता 3 दिवसापूर्वी. 3 दिवसापूर्वी म्हणजे आता 12 तारखेला आला होता. तर या काही 12 तारखेला आपल्याकडे औषध घ्यायला आलेलं. त्यांनी मी काही औषधांची माहिती दिली. तर त्यांनी औषधं मूळव्याधीचं वेल्ल्याकरण औषध घेतलं होतं. तर या औषधाने त्यांना चांगला असा रिझल्ट भेटलेला आहे. तर त्यांना कधीपासूनचा त्रास होता आणि किती दिवसात रिझल्ट भेटला आहे एकदा त्यांच्याकडून जाणून घ्या. आणि त्यांचं नाव काय, ते कुठं राहतं हे पण एकदा जाणून घ्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव उर्मिला नरेंद्र मोफत. मी पारनेकला वसईमध्ये राहते आणि मला 2020मध्ये करोनाचे जे औषध करोना झालेला तेव्हा जे औषधं खाल्ले त्या औषधाच्या गरमीमुळे मला तेव्हापासून उद्भवलेलं आणि मी ते टाळाटाळ करत होती आणि बरीचशी औषधं केली पण मला काही फरक नव्हता. म्हणून यांच्या स्टॉलवर मी त्यांना म्हटलं की खरंच मला फरक पडेल का, आणि त्यांनी म्हणाला घेऊन जा. आणि मी चला आता हे एक शेवटचं औषध करूया, नंतर ॲलोपॅथीकडे जाऊया असं माझा विचार होता आणि मी ते घेतलं. आणि मला त्याचा त्रास म्हणजे असं माझं अपचन खूप हे झालेलं, म्हणजे मला जे खाल्लं ते पचत नव्हतं. खाल्लं की लगेच मला थोड्या वेळाने मला मग जावंच लागायचं शौचाला. आणि ते म्हणत आहेत की तुम्हाला शौच सावल्या, पण मला अतिसार होत गेला आणि माझी पचनसंस्था बिघडलेली असं मला वाटत होतं. आणि मी इतर औषधं घेत होती पण हे औषध घेतल्यानंतर लगेच मला बरं वाटलं 3 दिवसामध्ये, की जो माझा बाह्य कोंब आहे तो असा सुक्का कोंब आहे. आता ते काय आहे ते मी अजून तरी कोणत्या डॉक्टरला दाखवलं नव्हतं, पण हे म्हणालेले मला की आणि तुमचा फिस्तुला असेल, मूळव्याध असेल, काही असेल तर ते भगंदर असेल, ते सर्व तुमचं जाईल. आणि खरंच मला ते औषध घेतल्यानंतर बरं वाटलं. आता पुढे बघू अजून. ते मला म्हणालेत की अजून 1 महिना घ्या. आता बरं तर वाटतं आहे. तर खरंच छान आहे तसं औषध म्हटलं तर चालेल, कारण आयुर्वेदिक औषधाचा 3 दिवसामध्ये फरक येणं म्हणजे छान चांगली गोष्ट आहे. तर या ताईंनी आपल्याकडून औषधं जशी घेतलेली आहेत तर तुम्हीसुद्धा आपल्याकडून काही औषधं खरेदी करा. आणि आम्ही औषधं आम्ही देतो. आम्ही काहीतरी या गोष्टीमध्ये फायदा आहे की नाही आम्ही पटवून सांगतो, पण काही लोकांना विश्वास वाटत नाही. पण जेव्हा एखादा व्यक्ती विश्वासाने घेतो औषधं तेव्हा त्यांना रिझल्ट भेटतात. तेव्हा मला असे काहीतरी रिझल्ट लोक सांगतात, तेव्हा एक आनंद वेगळा येतो. तर तुम्हीसुद्धा औषधं आपल्याकडून मागून घ्या आणि रिझल्ट कळवा आम्हाला. असंच तुमचं